मुलीचं वय हे बापापेक्षा जास्त आहे असं कुणी सांगितलं तर तुम्ही म्हणाल त्याला तातडीनं ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. पण हे चमत्कार सगळे मतदार याद्यांमध्ये घडलेत असं सांगत विरोधी पक्षातल्या नेत्यांनी मतदार याद्यांची एक प्रकारे पोलखोल केली. याद्यांमध्ये असे अनेक घोळ आहेत, ते घोळ दूर होणं गरजेचं आहे. जोवर ते दूर होत नाहीत तोवर निवडणुका घेऊ नका या भूमिकेवर विरोधक ठाम आहेत. याद्यांमध्ये घपला, निवडणूक पुढे ढकला. विरोधकांची निवडणूक आयोगाकडे मागणी. घोळ मिटल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. राज उद्धव ठाकरेंसह मविया नेते आक्रमक. श्रीनाथ चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. मतदार याद्या मागितल्या तर ते देत नाहीत आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असाल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधल्या घोळावर ठाकरे बंधूंचा हा घणाघात. सदोष मतदार याद्यांच्या प्रश्नी सलग दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. या भेटीत सगळ्यांनी मतदार याद्यांमधल्या घोळाचा मुद्दा उपस्थित करत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली. म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार आहे तुम्हाला? यातनं फक्त घोळ होणार आहेत. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत. काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीनं मतदार याद्यांमधल्या घोळावर बोट ठेवत अनेक आक्षेप नोंदवले. मतदार याद्यांमध्ये अनेक मतदारांचे अपुरे पत्ते, चुकीचे पत्ते आहेत. एकाच मतदाराचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी दुबार नोंदवलं गेलंय. एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नोंदणी कशी झाली? मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतरही बदल का झाला? असे अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित केले गेले. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी मतदारांची नावं वगळण्याच्या आणि वाढवण्याच्या पद्धतीवर आक्षेप घेतला, तर काँग्रेसनं मतदार याद्यांमधल्या संशयाच्या वातावरणात निवडणूक घेणं चूक असल्याचा पुनरुच्चार केला. ही नावं कुणी काढली, कुणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्यात कुणी नावं काढली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागला. त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि जयंत पाटलांनी मतदार याद्यांमधील मतदार नोंदणीवरून निवडणूक आयोगाला लक्ष केलं. नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये. 12 ऑगस्टला आपण दाखवलं. दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं. आपण म्हणतात ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन, आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची, म्हणजे या श्रीमती गुप्ता ज्या आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं. एकंदरीतच मतदार याद्यांच्या घोळाविरोधात विरोधकांनी वज्रमुठ बांधल्याचं दिसतंय.
या घोळामुळे महाविकास आघाडीसह राज ठाकरेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे। त्यामुळे आता निवडणूक आयोग विरोधकांच्या या आक्षेपांची दखल घेतो का की सदोष मतदार याद्यांसोबत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडतात याकडे राज्याचं लक्ष लागलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।